मनाच्या सौंदर्याकडे देखील लक्ष द्या। पोट निघाले तर लाज वाटण्यासारखे काही नाही। वयानुसार तुमचे शरीर बदलते, त्यानुसार वजनही कमी जास्त होते। थोड्याशा प्रमाणात पोटावर देखील चरबी असतेच हे व्यवस्थित समजून घ्या। उगाच टीव्ही आणि ॲडमध्ये दाखवतात त्या प्रकारे पोट बारीक करण्याच्या मग पळू नका। आज संपूर्ण इंटरनेट सोशल मीडिया विविध प्रकारच्या बातम्यांनी भरलेले आहे। हे खा ते खाऊ नका, थंड खा, गरम प्या, सकाळी कपालभाती करा, लिंबू प्या, रात्री दूध प्या, जोरात श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, उजवीकडून झोपा, डाव्या बाजूने उठा, हिरव्या भाज्या खा, डाळी खा, त्यात प्रथिने असतात। अशा बऱ्याच गोष्टी जर तुम्ही संपूर्ण दिवसभर हेच ऐकत असाल तर थोडं थांबा, तर शेवटी तुम्हाला कळेल की जीवन व्यर्थ आहे। खायला काही उरणार नाही, जगण्यासाठी काही उरणार नाही आणि तुम्ही उदास व्हाल। हे सर्व करून आपले मन आणखी कोरफड आणि मेथीमध्ये अडकते आणि मेंदूचे धी बनते। निरोगी राहिल्याने तणाव दूर होतो। अरे, आपण मरण्यासाठी जन्मलो आहोत, कधी कधी मरावे लागेल। अमृतची अद्याप बाजारात विक्री सुरू झालेली नाही, म्हणूनच सर्व काही योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे जाते। तुम्हाला जे आवडते ते थोडे थोडे खाल्ले पाहिजे, कारण अन्नाचा संबंध मनाशी असतो आणि चांगल्या अन्नाने मन प्रसन्न होते। मन मारून तुम्ही सुखी होऊ शकत नाही, परंतु दिवसभरात काही शारीरिक काम करत राहा। सकाळ संध्याकाळ फिरायला जा, हलकासा व्यायाम करा, व्यस्त रहा, आनंदी राहा आणि हो शरीर तंदुरुस्त आणि मन त्यापेक्षा अधिक सुंदर ठेवा। चॅनेल वर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।